दुपारचे 3 वाजत आलेले आहेत। राज्यातील नगर परिषद नगरपंचायत निवडणुकींचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ आता संपली। उमेदवारी न मिळालेल्या अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बंडखोरी केली, तर अनेक अपक्ष सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांची डोकेदुखी वाढणार आहे। असं असताना बंडखोर आणि अपक्ष उमेदवारांवर काही नगरपालिका आणि नगरपंचायतींचं समीकरण ठरणार आहे। किती ठिकाणी महाविकास आघाडी आणि किती ठिकाणी महायुती याचं चित्रही थोड्याच वेळामध्ये स्पष्ट होईल। तसंच किती नगरपंचायती या बिनविरोध होणार हे देखील थोड्याच वेळात स्पष्ट होईल। या निवडणुकांसाठी 2 तारखेला अर्थात 2 डिसेंबरला मतदान होणार आहे, तर 3 डिसेंबरला निवडणुकांचे निकाल हाती येतील। आणि आपण सध्या या सगळ्या निवडणुकांचं या लढतीचं चित्र नेमकं कसं असेल अधिकचे अपडेट जाणून घ्यात। आपल्यासोबत अमोल मोरे आहे रत्नागिरीतून, विकास माने आहे बीडमधून, तर तुषार कोहळे आहे नागपूरमधून। आपण सुरुवातीला कोकणात जाऊयात। अमोल, एकंदरीतच 3 वाजलेले आहेत, इतके दिवस लगबग असेल, युती आघाड्या असतील, त्याशिवाय आरोप प्रत्यारोप असतील, उमेदवार फोडणं असेल, सगळंच पाहिलेलं आहे। आज आता वेळ संपलेली आहे अर्ज भरण्याची। आत्ताचं चित्र काय आहे? दीपक, अधिकृतरित्या तसं म्हटलं तर नेमके कुठल्या नगर परिषदेमध्ये की नगरपंचायतीमध्ये आकडे कुणी अर्ज मागे घेतले, किती उमेदवारांनी, हे अधिकृतरित्या काही वेळामध्ये कळेल। पण साधारणपणे अगदी काही मिनिटापूर्वी, काही सेकंदापूर्वी जी माहिती घेतली त्यामध्ये एक स्पष्ट झालेलं आहे, कोकणामध्ये कोणतीच नगरपंचायत किंवा नगर परिषद आपण म्हणू शकतो रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये ही बिनविरोध होत नाही आहे। काही भागांमध्ये ही महायुतीमध्येच लढत होईल नगराध्यक्षपदासाठी, तर काही ठिकाणी महाविकास आघाडी आणि महायुती अशी साधारणपणे लढत होईल। आपण तळ कोकणातनं जर सुरुवात केली सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, तर आपल्याला सर्वांना माहिती आहे कणकवलीमध्ये शहर विकास आघाडी स्थापन करून थेट असं आपण म्हणूया की नितेश राणेंच्या विरोधामध्ये सर्व पक्ष एकवटलेले आहेत आणि त्यामध्ये कोणताही बदल झालेला नाही आहे। त्यामुळे शहर विकास आघाडी विरुद्ध नितेश राणे किंवा बीजेपी कडून जे नलावडे यांनी जो फॉर्म भरलेला आहे ती लढत होईल। जर सावंतवाडी आणि वेंगुर्लामध्ये साधारणपणे चौरंगी जे आहेत ते लढती होतील, कारण की प्रत्येक पक्ष हा साधारणपणे स्वबळावरती लढतोय। म्हणजे सावंतवाडीमध्ये देखील बीजेपीनं जो उमेदवार दिलेला आहे त्याला देखील तिथं आव्हान असणार आहे, ही वस्तुस्थिती देखील नाकारून चालणार नाही आहे। आणि जर आपण मालवणमध्ये गेलो तर मालवणमध्ये ही तिरंगी लढत असेल, पण काँग्रेसनं उबाटाला नगराध्यक्ष पदासाठी या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे। ही साधारणपणे सिंधुदुर्गाची परिस्थिती असेल। आपण रत्नागिरीमध्ये जर बघायला गेलं तर रत्नागिरीमध्ये साधारणपणे जे उदय सामंत यांचं ज्या मतदारसंघात उदय सामंत येतात, रत्नागिरी शहर किंवा जिल्ह्याचं प्रमुख ठिकाण आहे, त्या ठिकाणी सकाळपासून असं आपण म्हणूया की महायुतीतल्या काही बंडखोरांना थंड करण्यासाठी उदय सामंतांना यश आलं। सकाळपासून उदय सामंतांनी साधारणपणे 3 ते 4 बंडखोरांची जी उमेदवारी आहे त्यांना समजूत काढली, त्यांना मागे घेण्यासाठी प्रयत्न केले आणि त्या संदर्भात त्यांनी प्रेस कॉन्फरन्स बीजेपी कार्यालयामध्ये घेतली, कारण की बीजेपीचे बंडखोर होते। आणि साधारणपणे हिथं जी लढत होईल ती नगराध्यक्ष पदासाठी थेट महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीमध्ये होईल, कारण की उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून शिवानी माने विरुद्ध शिल्पा सुर्वे अशी साधारणपणे रत्नागिरीमध्ये लढत होईल। तर आपण चिपळूणमध्ये गेलो तर चिपळूणमध्ये देखील असं आपण म्हणू शकतो सर्व काही अलबेल नाही आहे। महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये देखील ही लढत होणार आहे, कारण की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची यांच्याकडून किंवा त्यांच्यावरती देखील महायुतीतल्या घटक पक्षांकडून आरोप प्रत्यारोप केले जातात। आणि खेडमध्ये जी महत्त्वाची साधारणपणे जिथे लक्ष लागून राहिले तिथे वैभव खेडेकर की बीजेपीचे ज्या काही अपक्षांनी अर्ज भरलेले होते ते मागे घेतल्याची माहिती आहे, पण तिथे साधारणपणे युबीटी विरुद्ध साधारणपणे आपण असं म्हणू शकतो शिवसेना यांच्यामध्ये लढत होणार, कारण की बीजेपीला साधारण तिथे 3 जागा मिळाल्यात। आणि रायगडमध्ये गेल्यानंतर रायगडमध्ये थेट अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्यामध्ये सरळ लढत जी आहे ती होणार आहे। तर अलिबागमध्ये शेकाप नेमका कसा गड राखतो, एकंदरीतच कोकणात देखील अनेक रंगतदार लढती आपल्याला सध्या अमोल पाहायला मिळतात। अमोल, तू राहाच आपल्यासोबत, आपण बीड जिल्ह्यातलं नेमकं काय चित्र आहे ते समजून घेऊयात। विकास माने आपल्यासोबत आहे। विकास, खरं तर बीडची निवडणूक अनेक मुद्द्यांनी गाजली, आता सध्या बीडच्या या लढतीचं चित्र कशा पद्धतीनं स्पष्ट होताना पाहायला मिळतंय, काय नेमके अधिकचे अपडेट मिळालेत? दीपक, निश्चितच आता शेवट संपलेले आहे, 3 वाजलेले आहेत आणि ही संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती आता निश्चितच थांबलेली आहे। मी बीड नगरपालिकेच्या बाहेर उभा आहे आणि बीड जिल्ह्यामध्ये एकूण 6 नगर परिषदेसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे आणि आता अर्ज माघारी घेण्याचे आता हे तास जे आहे ते संपलेले आहेत आणि सध्या बीड नगरपालिकेबाहेर जी अशा पद्धतीने ही लगबग जी आहे ती उमेदवारांची पाहायला मिळाली होती आणि आता यानंतर जो उमेदवारी अर्ज आहे तो देखील मागे घेतला जात आहे। आणि एकंदरीत जर पाहिलं तर बीड नगरपालिकेमध्ये क्षीरसागर कुटुंबाची जी 35 वर्षांपासूनची जी सत्ता आहे
ती कायम ठेवण्यासाठी या ठिकाणी क्षीरसागर कुटुंबाची अस्तित्वाची लढाई जी आहे ती पाहायला मिळते आहे। दुसरीकडे परळीमध्ये देखील मुंडे बहीण भाऊ जे आहेत ते देखील महायुतीच्या माध्यमातून एकत्र असल्याचं पाहायला मिळते। माजलगाव, धारूर, गेवराई आणि बीड असे 6 नगरपालिका आहेत, ज्या 6 नगरपालिकेसाठी संपूर्ण ही प्रक्रिया जी आहे ती पूर्ण झालेली आहे आणि यानंतर सध्या बीड नगरपालिकेच्या बाहेर ही संपूर्ण परिस्थिती ज्या ठिकाणी कार्यकर्त्यांची जे उमेदवार होते त्यांची मनधरणी करण्यास किती सक्सेस झाले, काय झालं हे देखील आता थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे। मात्र या ठिकाणी भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी ही प्रमुख लढत जी आहे ती असणार आहे आणि एकंदरीतच आता ही निवडणूक कार्यकर्त्यांची जरी असली तरी मात्र दिग्गज नेत्यांच्या प्रतिष्ठा या निवडणुकीमध्ये पणाला लागलेल्या आहेत आणि आज अर्ज माघारी घेण्याची ही शेवटची संधी होती आणि बरेच जे लोक आहेत, उमेदवार जे आहेत, त्यांनी या ठिकाणी अर्ज जो आहे तो देखील मागे घेतलेला आहे। नगराध्यक्ष पदासाठी एकूण 26 अर्ज जे आहेत ते होते आणि त्यातले 6 अर्ज जे आहेत ते मागे घेण्यात आलेले आहेत आणि आतापर्यंत जवळपास नगरसेवक पदासाठी 80 उमेदवार जे आहेत त्यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज या ठिकाणी मागे घेतलेला आहे। दीपक, विकास तू राहाच आपल्यासोबत, आपण यानंतर जाऊयात उपराजधानी नागपूरमध्ये तुषार कोहळे आपल्यासोबत आहे। तुषार, खरं तर नागपूरच्या या लढतीकडे, नागपूरच्या निवडणुकीकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलेले आहे। अर्थात मुख्यमंत्र्यांचा हा जिल्हा आहे, तो नागपूरमधलं लढतींचं चित्र स्पष्ट झालेलं आहे का? बंडखोर असतील किंबहुना युती आघाडी असेल, या सगळ्याबाबतचं काय नेमकं चित्र आहे सध्या? जर का आपण दोन्ही बाजूचा विचार केला झाला तर नागपूर जिल्ह्यामध्ये 15 नगरपरिषद आणि 12 नगरपंचायतच्या निवडणुका होत आहे। भाजपच्या दृष्टीने जर का 27ही ठिकाणी आपण बघितलं तर भाजपने 27ही ठिकाणी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार दिलेले आहे आणि काही ठिकाणी विशेष करून रामटेक विधानसभेमध्ये त्यांनी शिवसेनेसोबत आघाडी केलेली आहे 30 सदस्य पदासाठी। त्यामुळे महाविकास आघाडीच्या तुलनेने महायुतीमध्ये जर आपण बघितलं तर एक गोंधळाची स्थिती पाहायला मिळत नाही। मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्ष आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये अनेक ठिकाणी अशा विचित्र आघाड्या झालेल्या आहेत। त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये काहीसा गोंधळ नागपूर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळत आहे। विशेष करून जर आपण बघितलं तर आत्ताच काही वेळाआधी वाडीचे जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार होते प्रेमनाथ झाडे, त्यांच्याकडे एबी फॉर्म हा 2 पक्षाचा होता, म्हणजे काँग्रेसचा देखील एबी फॉर्म होता आणि त्यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा होता। मात्र शेवटल्या क्षणाला ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य असताना देखील त्यांनी त्यांच्या पक्षाचा एबी फॉर्म परत केला आणि ते काँग्रेसच्या चिन्हावर तिथले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार झाले। बुट्टीपुरी नगर परिषदचा जर का आपण विचार करायचा झाला तर ते काँग्रेसने स्वतःचा एबी फॉर्म दिला नाही, नगराध्यक्ष उमेदवाराला त्यांनी पाठिंबा दिला स्थानिक आघाडी आणि तिथे जो सुमित मेंढे नावाचा जो उमेदवार आहे, जो पूर्वाश्रमीचा RSSचा एक पदाधिकारी आहे, त्याला कुठेतरी काँग्रेसने पाठिंबा दिला। त्यामुळे त्यावर देखील मोठा गोंधळ पाहायला मिळत आहे। काटोल नगर परिषदचा विचार करायचा तर काटोल नगर परिषदमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने शेकापसोबत आघाडी केलेली आहे। काँग्रेस त्या नगर परिषदमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षासोबत आहे, तर भाजप तिथे वेगळी लढत आहे। नागपूर जिल्ह्यामध्ये जवळपास 27 नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या ज्या ठिकाणी निवडणुका होत आहे, भाजप ही सर्वच जागांवर आपल्याला नगराध्यक्ष पदाचे आणि भाजपचे सदस्य पदाचे उमेदवार उभे केल्याचं दिसून येतं। मात्र महाविकास आघाडीमध्ये अत्यंत प्रचंड गोंधळाची स्थिती आहे। कामठीमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते की कामठीमध्ये बंडखोरी झालेली आहे। साजा शेख हे तिथले माजी नगराध्यक्ष होते, त्यांनी बंडखोरी करून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर उमेदवारी घेतली आहे। तिथे मात्र ते भाजपच्या उमेदवार अजय अग्रवाल यांच्या विरोधामध्ये उभे झालेले आहेत, तिथे भाजपला बंडखोरीचा सामना करावा लागलेला आहे। मात्र काँग्रेसमध्ये देखील शकूर नागर यांना उमेदवारी दिल्यामुळे साजा शेख यांनी बंडखोरी केल्याचं पाहायला मिळते। तिकडे मौद्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते की प्रसन्न तिडके यांना काँग्रेसने तिकीट नाकारली, त्यामुळे काँग्रेस एकंदरीतच पाहायचं झालं तर महाविकास आघाडी असेल किंबहुना महायुती असेल, सगळ्याच ठिकाणी सध्या उमेदवार देण्या घेण्यावरून असेल किंबहुना आता उमेदवारी अर्ज मागे घेण्यावरून असेल देखील बराचसा गोंधळ काहीसा पाहायला मिळते। मात्र या सगळ्याचं जे लढतीचं चित्र आहे त्याचा जो निकाल आहे 3 डिसेंबरला लागल्यानंतर चित्र स्पष्ट होईल। तुर्तास अमोल, तुषार आणि विकास, तुमच्या तिघांचेही धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.